झालं नेमकं तुम्ही एवढ्या रात्री या रोडवर निघाले? संध्याकाळच्या 7-7:30 वाजता उद्या बाजार असते की नाही, आठवडी बाजार होते. गव्हाची मोठ्या प्रमाणात आवक आहे. त्यावेळेस शेतकरी आपला गहू उद्या लवकरात विकला गेला पाहिजे म्हणून रात्रीच्या वेळेस ट्रॅक्टर भरून आणतात खेड्यावरून. पण आणता वेळेस काय झालं, तिथे 10-12 कट्टे रस्त्यानं पडले, जे समोर पडले काही, आणि नरसिंग मंदिरजवळ पडले. तर आम्हाला फोन आला की तिथे कास्तकाराचे कट्टे पडले. मी आणि अमोल भाऊ इथे येऊन ते गहू म्हणजे आमच्या पूर्वीच काही लोकांनी जमा केले होते. आता मी कटला बोलवला आहे मार्केटमधून, आणि ते शेतकऱ्याचे गहू तिथपर्यंत मार्केटमध्ये पोहोचून देतो. कारण तो शेतकरी आमच्या इथे माल विक्रीसाठी आणतो, त्याची मदत करणं आम्हाला संचालक या नात्यानं आणि शेतकरी म्हणून शेतकऱ्याला मदत केलीच पाहिजे, हे आवश्यक आहे. म्हणून तिथं आम्ही आलो आहे, मी आणि अमोल भाऊ. आता त्याचा माल ते 4-5 कट्टे पडले आहेत, ते तिथपर्यंत पोहोचून देतो. जवळपास मंदिरापर्यंत आपल्याला गव्हाचे कट्टे पडलेले दिसले आणि तुम्ही तात्काळ आलेले दिसले. नेमकं झालं काय, आणि तुम्ही एक संचालक आहे त्या नात्यानं तुम्ही काय कोणतं कार्य करताय? काही नाही, आम्हाला एक फोन आला. त्या फोन किंवा इथं गव्हाचे कट्टे पडलेले आहे जयस्तंभ चौक आणि नरसिंह महाराज मंदिराजवळ. तर लगेच आम्हाला फोन आल्याबरोबर मी आणि आमचे संचालक, आमचे मित्र पोपटराव गोडेराव, आम्ही मार्केटच्याच होतो. तर लगेच आम्ही इथं आलो. लोकांपासून जे गहू पडलेले होते ते जमा करून घेतले आणि ते व्यवस्थित ठेवले. आणि आता जे त्या याचे मालक आहे आमचे हरनखेड्याचे गोपाल ढेपे, त्यांना फोन केला. त्यांनी लगेच कटला आणलं आणि आता हे गहू ज्या मालकाचा होता त्या मालकाच्या ताब्यात देण्याचं काम केलं. आणि एक शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून त्यांचं आमचं कर्तव्य आहे ते काम करणं, ते आम्ही आज केलेलं आहे. कहाँ पे है?